सगळीकडे व्हिडिओ बनवल्या, नवीन रोडला व्हिडिओ बनवल्या, असं मेल्या व्हिडिओ बनवल्या, एका शर्टा व्हिडिओ बनवल्या. लोक बोलले यार एकच शर्ट आहे का काय, याला कपडत नाही वाटतं. अरे निल्या गवलं कर. जैसे की अच्छा माल मटेरियल टाकतो का, काय राहता है माल मटेरियल अच्छा. बोल चाल काय डालताय गाईज. थोबारा माशा हागल्यान, पैसे पडलं, पेट्रोल पंपावर गेलं, पप्पा राईस बाईस शिवा दिला आता, ब पण शिवा दिला आता. मला काय बोलायचं ना, चाललो आता घरी बनवायला पैसे पडले. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज कसे सगळी मंडळी बरी आहेत ना, आय होप तुम्ही बरी असतीलच. तर चला गाईज आता बघूया घरात काय आहे खायला. तर चला गाईज आता मस्तपैकी काहीच खायला नाही, काय करू, मस्तपैकी आले आहे इथं किचनमध्ये. नाही काहीच नाही, आज चिकन पण नाही बनवून दिलं, आज काही नाही, चतुर्थी होईल तर बोलतं काही नाही, आज भेटणार तुला लफडावरी. तर इकडे बघा आता मोदकाना निवदाला काय तरी किसले, खोबऱ्याचा किस. हां इकडे उलट्या उखडल्या त्याच खाऊन घेता वाटतं, आज काही भेटणार नाही. बाबाने जेवायला घेतले. चला बघू आज कुठं काही चिकन तर मला नाही वाटत भेटेल करून. असं चटारपटार खाऊन पोट भरायला लागेल. मस्त खायला काहीच नाही. दोन इकडे घेतलेले. हां या काय घेतले का ते साबुदाण्याचे आहेत त्या, साबुदाण्याचं काहीतरी घेतले. मग चिकन आहे का म्हणा, चिकन मला नाही वाटत आज काही भेटेल म्हणा. तर मला तरी वाटतं हॉटेलवर जाऊन खायला लागेल. तर चला गाईज म्हणूया बाहेर आता. तर चला गाईज मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आलेलो आहे. चहामध्ये खारी आणि मी घेतली खाऊन लय भारी. चला आता आलेलो इकडे व्हिडिओ काढायला, रील काढायला. बघू शकता तुम्ही, ते समजलं असेल, कॅमेरा ऑन झाल्यावर समजलंच असेल. नजारा पण भारी इकडे वसन म्हणजे इकडे आले. आता लोक हसले नाही पाहिजे. आमच्या भाईने पण व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. सपोर्ट पाहिजे तर टॅग करीलच त्याचं चॅनल आल्यावर. तर बघूया. चला आता सगळंच ब्लॉगर बनतं, सगळंच आता मला लाईव्ह ब्लॉगर बनायला लागेल ना रे. तर ओके गाईज, आणि आलेलो मस्तपैकी व्हिडिओ बनवून, सगळीकडे व्हिडिओ बनवल्या, नवीन रोडला व्हिडिओ बनवल्या, असं मेल्या व्हिडिओ बनवल्या, एका शर्टा व्हिडिओ बनवल्या. लोक बोलले यार एकच शर्ट आहे का काय, याला कपडत नाही वाटतं ना. आम्ही आले आता गंधारी नदीचे इकडं लोक मासं पकडतात. आणि जर पाऊस आला ना तर अख्खा भिजन मला तरी वाटतं. मी भाई छत्री आणायला पाहिजे होती गाडीच्या, लफडा बोल. बघू शकता इकडं आमची आहे गंधारीची नदी. जाम घाण केलेली आहे ती, आणि नाला तर एकदम सुसाट वाहतोय गाईस. पूरा सुसाट वाह रहा है. देखो नाले का पानी गोरी चिंबोरी दिख रहा है क्या तुमको? नहीं दिख रहा है. बघू शकता काय औरा नदीला औरा पाणी भरला आहे ना. पिंट्या भाई इकडे मासा पकडायला आयलाय ना, निल्या तिकडे गल टाकताय. गवलं का काय, पोता गवल्यान का कर. अरे निल्या गवलं कर. भरती आली वाटतं, भरती आली नदीला काय भरती. हा का, पानी बिनी बहुत भरा है इधर, बहुत पानी भरला है इधर. पाण्याची कमी आहे सांगा, आम्ही आणून देऊ. आम्ही आणून देऊ. गंधारी नदीला रास पाणी आहे. पाणी आटलं खालपर्यंत होतो ना. आता ओटीला आख्या 3 पायऱ्या दिसतो. आता ओटी होत या. तर गाईज बहुत व्हिडिओ बनवलाय, लाईक करा, फॉलो करा. जेव्हा तुमचा मूड असेल ना तेव्हा मला सांगा, तेव्हा व्हिडिओ टाकता. लाईक करायचा मूड असेल सबस्क्राईब तर कराच. लाईक करायचा मूड असेल तर मला सांगा व्हिडिओ टाकायला. ओके काय, अर्धा तास झाला इथं कधीशा बोलत आहे. यांना आवाज देता हे बघा येत नाही. आता देता बाबा ऑर्डर, थांब रे जरा ये. तर काय आता आल्या मस्त व्हिडिओ काढून मस्त नदीवर जाऊन आणि आलोले आता शोरमा खायला. तर बघू शकता आता काय घेता काय नाही तुम्हाला दाखवताव. बघू याच्यापेक्षा भारी तर दुबईवाला अच्छा गावात इंचाव पण आहे का शोरमा. बेकार तोतलं ट्रेनचं.
घे तू काय पण घे, 8 इंच घे, 6 इंच घे, काय तरी घे. तर चला गाईज बघूया, मला ज्या घेशील तू त्या घे. तर चला गाईज मस्त पैकी आलेलं आहे. तर शोरमा खायला निघूया, मस्त पैकी शोरमा खाऊ नाही, जिमला जाऊया. तुम्ही तर बोलत असं रोज याची डाएट करतो तरी कावा ते काय डाएट दाखवत नाही ब्लॉग मध्ये, सगळा काय फिरी दाखवला तर लफडा होईल ना. तर चला आता बॉडी बघून तर तुम्हाला वाटत बी असेल का डाएट करतो. रोजच्या रोज केक शोरमा या टाइम चालू आहे. बघूया खाऊ. हे चांगला कुठला लागतं रे? फिरंगी ट्राई करो. डाइट शॉर्मा भी है अपने पास. डाइट शोरमा में क्या क्या आता है तुम्हारे पास? डाइट शॉर्मा में हमें जाता है डाइट शॉर्मा प्रॉपर डाइट. प्रॉपर डाइट में क्या, जैसे कि अच्छा माल मटेरियल टाकतो का? क्या रहता है माल मटेरियल अच्छा? बोल चल, क्या डालता है? हमस जाता है, सॉस जाता है, डाइट सॉस जाता है. ठीक आहे चल. डाएट शोरमा कावरेला आहे 50 रुपये का? 110. देऊन टाक एक मला, तुला विदाउट डाएट. पेरी चिकन चांगला लागला नाही ना आई शपथ लपडा होईल, लपडा हो जाएगा इधर ही बिग बी. उसमें भी चिकन आएगा. चिकनच पाहिजे, व्हेज नाही पाहिजे. व्हेजचं नाव पण नको घेऊ, चिकनच घे. उपाशी हाव. पेरी पेरी चिकन है, सलाड भी है. ये ट्राई कर. सलाड नको, शोरमा दे. हा डाएट शोरमा दे लवकर. टाइम नको लावू का, जिमला जायचं. माझा मित्र लय वाट बघताय. हे बघा काय खडे खडे एडा बनवला, खडे एडा बनवला. डाएट शोरमा आहेच नाही. अरे पेरी पेरी चिकन का आपला यो फिरंगी बटर चिकन. मी तर यो सांगितलं थोडा स्पायसी आहे. ए स्पायसी नको रे बाबा मला. स्पायसी नसेल तो द्या का. ए भाई तू आलास का, तू ऑर्डर घेते का? 2 मिनिटं. या बरं यांचा टाइमपासच पका काय रे यार. हे चल जाऊ, चल आपण इथं ऑर्डर घेत नाही. जाऊ चल. बिना तिखटचा कंचा आहे. तीखा बिना तीखा चाहिए. हा फिरंगी ट्राई करो. हा देन टाक. आणि तुम्ही काय सांगले? फिरंगी 6 इंच 8 इंच. 6 इंचाचा द्या आम्हाला शोरमा. गाय ज्याला आवाज कमी यायला लागला का रे. केस झाकने के लिए टोपी रहता है ना, ये टोपी केस झाकने के लिए रहता है. तो तेरा केस बाहेर काय के लिए काढलाय? नाही खाणे काय भूक लागे आहे, खाणे काय. तर चला काय सर्व्हिस बघूया यांची किती फास्ट आहे आता, कारण की ऑर्डर घ्यायला अर्धा तास लावले. म्हणजे काय विषय आहे का इथं. गाईज बघू शकता मस्तपैकी आलेला शोरमा, जीचा शोरमा. आणि घेऊया खाऊ ना शोरमा आणि जाऊया वर्कआउट करायला. चांगला लागते का बघता भल्या का? बरं आहे, अच्छा आहे टेस्ट. चला ओके काय मस्तपैकी आलो आता जिम मध्ये आणि घेतो चार्ज पिऊन आणि जराशी बॅटरी फुल करता. जितेश भाई आमचा वैतागलेला आहे, काय सांगू. रोजचा 1 घंटा घालवतो माझा. त्याचा विषय काय माहिती आहे का गाईज, आज त्याला शोरमा खायला मी बोललो नाही, कारण की तो मला माहिती आहे संकष्टी चतुर्थी उपास पकडतं आणि टिटवाल्याला चालत जातो भाई. इसको बोलते बाप्पा का प्रेम करा पण मनापासून भक्ती करा. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून हे भाई व्हिडिओ. अरे व्हिडिओ ओके गाईज फायनली आमचा वर्कआउट डन झालेला आहे. आणि चलो इकडे बघा, या चुची बघा, चुची आग बाई आई पकरा पकडी गेलता ना वाटतं. कुठे गायब झाल्या? नाही निघतील, परत निघतील त्या तिकडे पळाल्या गेल्या तिकडे. चला ओके चला आता जाऊया गप्प घरी आणि मस्तपैकी खाऊया कुछ. तो घरी जे जेवणे को असेल ते गपचूप जेवायला लागेल. ओके गाइस बहुत बेकार दम लागा है मेरे को. गाइस इकडे बघू शकता की कावली वराटण. हे बघा असं झाल्यावर पहिले बोलायची का कावल्यांची शाला भरतं. हे बघा कावली बसते आईला. मोबाईल एकदम क्लिअर आहे का. हल्ली कावली कसा खूप दिसतात. पैसा वसूल आहे 14 प्रोचा खरंच. अशी कावली वरडायला लागल्यावर पहिले बोलायचं कावल्यांची शाला भरले. फुल मजा. बारीक होतो तेव्हा, आता पण बारीक पोरा बोलत असतील.
चला आता निघतो मी मुगात घरी. गाईस थोबाराव माशा हागल्यान पैसे पडलं. पेट्रोल पंपावर गेलो तो तिथं चांगला अख्खा कालचा धंदा होता ना. आता लिंबू घ्यायला आल्या तर खिशानं हात घालतात तर 500ची एक पण नोट नाही. टमाटेवाल्याला फक्त एक नोट दिली ती. कालचा सगळा धंदा होता. बघा असतं काय सायनिंग कर. पेट्रोल पंपावर गेलो तिथं माझं पैसे सगळं निघत. आता खिशानं हात घालतात 10च्या 20च्याच नोटात. जीवाला लागला म्हणा, घाम फुटायला लागला, टेन्शन आला. पैसे पडल्यावर जाम जीवाला लागतं. काय सांगू तुम्हाला, आता 1500-2000 तर कुठंच नाही माझं ना. आता जाऊन दे, आता काय बोलायला शब्दच राहिले नाही. आता फुकाट कोणी व्हिडिओ बघली ना आमच्या घरच्या, मला फुकाट आईस बाई शिवा दिला. आता पण शिवा दिला. आता जाऊन दे, आता मला लय टेन्शन आलं. बनी मला 350 रुपये भाजीचा अलग दिलं. तर आता पेट्रोल पंपावर गेलो, माझा खिसाच उलटा आलता सगळा. 100% तिथंच माझा पैसे भरले. आता मला काय बोलायचं तर मला चाललो आता घरी. माझा पैसे भरले, माझी मजा घेते. पैसे घे उद्या देणार ते पैसे. दिले ना पैसे, काय घे करतं. 60 रुपये दिले रोकडा. नंतर दे पैसे. 1.5 किलो लिंबू पैसे नंतर द्या. पैसे पडलं. चला का तर चला काय मस्तपैकी आलेलो आहे घरी. आता न पहिले पाया करू न मोदक खाऊन घेऊ. गाडी मस्तपैकी मोदक रेडी आहेत. पहिले पाया करून घेऊ, निघूया हॉटेलवर. लय लेट झालेलं आहे मला. तर चला भेटू हॉटेलवर. तर आलेलो आहे आता हॉटेलवर आणि जेवण करायला घेतलेलं आहे. जेवण नाही करायला घेतला मी, नाश्ता करायला घेतले. दाखवतो तुम्हाला. आज तर चतुर्थी होती, मला बंदच करायचं होतं हॉटेल. पण जाऊन दे, आता मी सांगायलाच विसरलो आहे ना बंद ठेवायला. तर मस्तपैकी इकडे लिव्हर पेटाल मसाला फ्राय आणि चिकन फ्राईड राईस घेतलेला आहे. हे बघा. तर चला आता घेऊया खाऊन. ओके गाईज, तर आलो आहे मी मस्तपैकी घरी आणि घेतलेलं आहे दूध गरम करून. त्याच्यामध्ये बोर्नव्हिटा टाकलेला आहे, बघू शकता. तर चला बोर्नव्हिटा पिण्याच्या आधी पहिले आपण कुत्र्याने खायला टाकू. बिस्किटं घेतलेली पण मगाशी टाकली नाही. मी बोललो आता घरात फ्रेश वगैरे होताना मग टाकता, पण नको पहिले टाकून देऊ. तर गाईज घाबरतो नाही ना. 2 कुत्रे कुठं गायब झाले काय माहिती ना. शेरा पण नाही ना. गाईज तुम्ही ना कुत्र्यांना खायला टाका, कारण की बिचारा मुका असताना त्यांना बोलायला पण जमत नाही. भूक लागली तर कोणाला सांगतील. आपल्याला भूक लागली तर आपण 10 ठिकाणी फिरता, बोलता, मागू शकता. या बिचारांना तोंड दिले पण शब्द नाही दिला, काय बोलू शकत नाही, काय नाही. काय करणार भुकण्याशिवाय. न भुकलं तर मारतात लोक, काय करणार शेवटी. हे टाकाची कुत्री असतील तुम्ही. माझ्या डिक्कीमध्ये पण असतात. जर मी गाडी नेली ना, माझ्या डिक्कीमध्ये पण 5वाली बिस्किट पुडा असतात. पण मी भेटला कुठं तर देता टाकून. तर तेवढा व्हिडिओ दाखवीत बसत नाही, पण करायचा. बिस्किट पुडा असतात 2-3 तरी असतात. तर आता 2-3च आहेत कुत्री. आता पावसामध्ये त्यांना खायला पण काय भेटत नाही ना, छपरा बी भेटत नाही. तर गाडीवर बसतात. मी गाडीवर बसल्यावर पिसालता, मोठ्या गाडीवर बसल्यावर पिसालता. पण बारक्या गाडीवर बसल्यावर काही नाही, कारण की मोठ्या गाडीला खर्च जास्ती आहे. तर म्हणून मी मोठ्या गाडीला हाकेल. तर बारक्या गाडीवर बसलं बघू शकतो तो बघा. डाकू 2च आहेत, नाही तर 4 जण असतात इथं. नाही एक शेरा 5 जण. यो तर गाईज तुम्ही पण टाका, मारू बिरू नका. पावसाचे त्यांना आधार द्या न खायला टाका. बिचारांना बोलता येत नाही, भूक लागली तरी काय करू शकत नाही. भूक लागली तर मागू बी शकत नाही, काहीच करू शकत नाही. मुकात झोपायला लागतं यांना. त्यामुळं टाकून द्यायचं. तर रोज टाकता मी. कधी कधी दाखवता, कधी कधी नाही दाखवत. तर चला गाईज, व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही आणि बाय बाय.